सिंधुदुर्गात आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना मराठा आरक्षणातील त्रुटींवर सरकार आणि आंदोलक चर्चेतून मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच भाजप प्रवेशाबाबत धमक्या दिल्या जात असल्याच्या आरोपांना उत्तर देताना भाजपला कोणालाही भीती दाखवून पक्षात आणण्याची गरज नाही, आरोप करणाऱ्यांनी पुरावे देऊन पोलिसात तक्रार करावी असं ते म्हणालेत। तरुण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन करत आंदोलनातील तोडफोड विद्यार्थ्यांनी नव्हे तर बाहेरून आलेल्या असामाजिक तत्वांनी केल्याचा दावाही त्यांनी केलाय। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। मी अजूनपर्यंत ती बातमी बघितलेली नाही। त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ते पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने आग्रही असतात आणि नेमकं कुठल्या विषयावर ते आंदोलन करतायत किंवा करणार आहेत मला माहित नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा आग्रह हा नेहमी असतो आणि त्याच्यामध्ये जर काही कुठे त्यांना वाटत असेल राहिलंय, सरकार ते दुरुस्त करू शकतं। कदाचित ते दुरुस्त झालं तर ते आंदोलन देखील करणार नाहीत। आता सरकार आणि ते आपसात मला वाटतं चर्चा करतील आणि मग योग्य ती दिशा ते जाहीर करतील। टिपकेने एक आरोप केलाय की आपल्याला धमक्या दिल्या गेल्या भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी, पण आपण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी। बघा, या सगळ्या वार्तेला काही अर्थ नाही। ॲलिगेशन होऊ शकतात, ॲलिगेशनला पुरावे द्यावे लागतात। आता मला असं वाटतं ते अमेरिकेतून शिकून आलेत, तर पुरावा देणं कुठलंही ॲलिगेशन करताना, आरोप करताना हे द्यावं लागतं। आणि भारतीय जनता पक्षाला मला हे धमक्या वगैरे दिल्या। भारतीय जनता पक्ष नॅशनल पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना अशी गरज पडेल कोणाला तरी आपल्याकडे वळवण्याची असं वाटत नाही। ते वेल सेटल्ड पक्ष आहे, काम करणारा पक्ष आहे आणि त्यांना काम करून दाखवायचं आहे। ॲलिगेशन होत राहणार। बघा, त्यांच्या मनामध्ये जे काय घडवायचं आहे ते कदाचित ते होत नसेल म्हणून ते अस्वस्थ झालेत, पण अशी धमकी वगैरे जर त्यांना कॉल आले असतील, मेसेज आले असतील, त्यांनी पोलिसांकडे जावं, ते दाखवावं कोणाकडून धमकी आली, कुठल्या नंबरवरून धमकी आली। नुसतं मला धमकी आली म्हणून त्यांना जर प्रोटेक्शन पाहिजे असेल पोलिसांकडून, असं प्रोटेक्शन मिळत नाही। त्यांना थ्रेट परसेप्शन दाखवावं लागेल आणि कोणाकडून थ्रेट मिळाली हे दाखवावं लागेल। जेनझीमुळे भारताचं नाव खराब झालं असं रामदेव बाबांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये संजय राऊतांनी म्हटलंय की रामदेव बाबांना याच्या अगोदर आंदोलन केलं होतं ते पळून गेले होते। नाही, बघा, जे युवक आहेत, युवती आहेत, हे आपल्या देशाचं भविष्य आहे। असं म्हणणं चुकीचं आहे की त्यांच्या आंदोलनामुळे देशाचं नाव खराब झालं, असं अजिबात नाही। अधिकार त्यांना आहे आंदोलन करायचा, उद्याही आहे, नेहमी आहे, म्हणून असं कुठे नाही। ते त्यांच्या हक्कासाठी मागणी करत होते। जे अँटी सोशल एलिमेंट त्याच्यामध्ये बाहेरून आले त्याच्यामध्ये चूक विद्यार्थ्यांची नाही, ते विद्यार्थी नव्हते। 2800, मी काल पण बोललो, 2800 लोक आतापर्यंत जे क्रिमिनल बॅकग्राऊंड वाले त्याच्यामध्ये शिरले त्यांनी ते तोडफोड केली, विद्यार्थ्यांनी नाही। म्हणून विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये चुकीचं ठरवणं योग्य नाही।